सांगलीत जतच्या नामांतराला सर्वपक्षीय विरोध. देवभूमी नको विकास हवा म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रस्तावाला दर्शवला विरोध. लातूरमध्ये शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन. नियमित कर्जफेडीला 2 लाख अनुदान देण्याची मागणी. सहकार मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा. मोर्चाला आनंदराज आंबेडकरांची उपस्थिती. विदर्भात सुरू असलेली ओबीसी मंडल यात्रा चंद्रपूरमध्ये दाखल. ओबीसी बांधवांकडून मंडल यात्रेचं स्वागत, तर मंडल यात्रेची चंद्रपूरमध्ये आज होणार सांगता. पंढरपुरातील सरकोली गावामध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. जेसीबीमधून फुलं उधळून मराठा बांधवांनी जरांगेंची केली स्वागत. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलमार्फत 30,000 जागांवर शिक्षक भरती होणार. यातील 75% जागा खुल्या प्रवर्गासाठी, मागास प्रवर्गासाठी योजनापूर्वक अन्याय केल्याचा हरिभाऊ राठोडांचा आरोप. जळगावमध्ये क्रांती दिवसाच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाकडून शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान, तर जिल्ह्यातील प्रत्येक शहीद जवानाचं स्मारक उभारणार. मंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा. नाशिकच्या मालेगावमध्ये माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेचं लोकार्पण. माती परीक्षणातून शेतीचा खर्च कमी होणार. मंत्री दादा भुसेंकडून विश्वास व्यक्त. हिंगोलीतल्या नरसीतील संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळावर परतवारीसाठी भाविकांची मोठी गर्दी. कामिका एकादशीनिमित्त मराठवाड्यासह विदर्भातील हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. दुधाच्या प्लास्टिक पिशव्या बंद करून काचेच्या बाटल्यांचा वापर करा. शिवसेना नेते रामदास कदमांची मागणी. तुकाराम मुंढेंच्या कामाचंही कदमांकडून कौतुक. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. 5 दिवसांच्या उसंतीनंतर मुसळधार पाऊस. मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांतूर आणि साकोली परिसरामध्ये पावसाचा जोरदार कमबॅक. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे उघडले. 49,000 क्युसेकने विसर्ग सुरू. पावसामुळे पाणी पातळीत वाढ. साताऱ्याच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारं कास धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. नगरपालिकेकडून धरणातील जलाचं पूजन. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोडांचा अतिवृष्टी भागात पाहणी दौरा. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला, तर तातडीनं पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश. साताऱ्यातल्या कास पठारावर पर्यटकांची झुंबड. कास तलावाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यामध्ये पर्यटकांनी आनंद लुटला. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. पारंपरिक वाद्यांसह शोभायात्रेचंही आयोजन. धुळ्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी साजरा केला आनंदोत्सव. यावेळी भव्य रॅलीचं आयोजन. पारंपरिक वेशभूषा परिधान करत अनेक बांधव रॅलीत सहभागी. सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये महादेवगड परिसरामध्ये पर्यटकांची स्टंटबाजी सुरू. काही दिवसांपूर्वी पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाल्यामुळे पर्यटकांना आवर घालण्याची स्थानिकांची मागणी. इंडोनेशियामध्ये यंदा पाऊस कमी. देशावर दुष्काळाचं सावट. जलाशयाची पातळी सातत्यानं कमी होतीये. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेलं एक संपूर्ण गाव पुन्हा पाण्याबाहेर. बांट्यान प्रांतातील सोमांग गाव पुन्हा दिसू लागलं. भारतीय उद्योजकांना चीनचा व्यावसायिक व्हिसा मिळणं आता अत्यंत कठीण. बीजिंग प्रशासनानं व्हिसा नियमावली अत्यंत कडक केल्यामुळे भारतीय कंपन्यांचं उत्पादन आणि दैनंदिन कामकाज विस्कळीत. 20 ते 24% व्हिसा मंजूर केले जात असल्याचं समोर.